आता हे मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर हे आहे मी खिडकी पुसल्यानंतरचं पाणी. म्हणजे पुसतं सुरूच केली आहे, हे पहिलंच पाणी आहे. अतिशय घाण आहे. आता ही खिडकी मी कुठलाही स्प्रे मारून पाण्याचा नळ वापरून अगदी सहज मी साफ करू शकते. पण मी एवढा टाईम लावते त्याला, एवढी मेहनत घेते. त्याचं कारण असं आहे की याच्या खालीच माझ्या खालच्याची खिडकी आहे. ओके, तर आणि सगळ्यांच्या सेम खिडक्या आहेत. जर मी समजा मी जर डायरेक्टली याच्यावर पाणी मारून धुतलं तर त्याच्या पूर्ण संडासात पाणी जाणार आणि घाणेरडं पाणी जाणार. तर मला त्रास होतो हे करताना. हे पाण्याने कमी वेळेत साफ होईल. बघा मला किती वेळ लागतो हे करायला. हे म्हणजे हे आता 1% साफ झाले, अजून भरपूर वेळ लागणार आहे याला. पण फक्त आणि फक्त दुसरा कुठला उपाय नाही माझ्याकडे शेजाऱ्याला त्रास होऊ नये. आणि हा जो मळ आहे ना, हा कोरडा मळ जरी असेल तर तो उडणार त्याच्या घरात, ओला असेल तरी उडणार. एक्झॅक्ट सेम खिडकी माझ्या खाली आहे. तर मी माझ्याकडून कोणालाच त्रास देत नाही. माझ्या शेजारी पाजारी कोणीही असो, मी 100% प्रयत्न करते की त्यांना माझ्याच्याने त्रास होणार नाही. आता हे असे पाणी मला 4दा बदलावं लागणार, मला भरपूर वेळ लागणार. पण तरी मी अशी स्वच्छ करणार खिडकी, पाईपनी पाणी मारणार नाही. आता तुम्हाला वाटू शकतं की अरे काय ही बाई ओव्हर ॲक्टिंग करते, एवढं कोणी एवढी काळजी कोणी घेत असते का? तर हो, मी ॲक्च्युली घेते, मी असंच जगते. आता हा कापड मी पूर्ण पिळून घेतलेला आहे आणि माझ्याकडून अजिबात त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेते. आता याच्यात मला खूप वेळ लागतो हे करायला, खरंच टाईम कमी आहे. पण आता बघा तुम्ही, आता हे मी धडाधड धडाधड पाणी टाकून धडाधड मी धुवून काढू शकते. पण त्याने माझं काम सोपं होईल. पण बाकीच्या लोकांना काही निघत आहे, थोडं थोडं त्रास होईल. तर असं काम आहे माझं. आता ही वरची आहे. ओके, तर तुम्ही आता बघा या कपड्याचं काहीही पाणी वगैरे अजिबात गळत नाहीये, जेणेकरून त्रास होणार नाही समोरच्या व्यक्तीला. तर तुम्ही पण असंच करायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. आणि शक्य असल्यास शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही. कोण बघते हा विचार कधी करू नका. बऱ्याच लोकांचाच तरी कोण बघतंय, आपण सांडलं पाणी तर असं नसतं. देव बघतोच आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल, कोणीतरी तरी बघतच आहे ना. आणि कोणी बघितल्यापेक्षा तुमचं स्वतःचं मन बघतंय. त्यामुळे शक्यतोवर आपल्यामुळे कोणाला त्रास देऊ नका.